आमच्या पक्षाची साधारण एक छोटी बैठक होईल. त्या बैठकीमध्ये अंतिम नाव फायनल केलं जाईल. डी-सी-एम साहेबांचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश आणि दोन्ही महायुतीच्या माध्यमातून पुढे भगवा फडकावा यासाठी आमचा प्रयत्न आणि विकासाचं राजकारण या दोन्ही गोष्टी साध्य करून आम्ही पुढे जाणार आहोत. लवकरात लवकर किशोर साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही थोड्या वेळात आमच्या नावाची घोषणा करू. पण महापौर आणि उपमहापौर हा महायुतीचा असेल आणि अंतिम विजय हा देखील आमच्या पक्षाचा बरं ती युती होणार की नाही हा प्रश्न सुद्धा कायम होता. संकट नाही मोचक होणार ना, म्हणून तुम्ही झाली ना. कुठेतरी आता मध्ये बंधारा बांधलाय, पूल बांधलाय आणि यशस्वी ठरलंय. नाही बघा, विजन तुमचं चांगलं असेल तर सर्व चांगल्या गोष्टी होतात. आमचं विकासाचं राजकारण, हिंदुत्वाचं राजकारण आणि विकास हा आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि त्या माध्यमातूनच आमची पावलं पडणार आहे. त्यामुळे विजन क्लिअर असल्यामुळे फुल बिल बांधायची काही गरज नाही. सर्व चांगलं होत असतं त्यामुळे काय ओके. नेमकं काय घडलं यामध्ये एकमत झालंय का? आज छत्रपती संभाजीनगरचा महापौर आणि उपमहापौर ठरवण्याचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहता की शिंदे सेना शिवसेना असेल आणि आम्ही असू तर आम्ही राज्यामध्ये हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आहोत. तसंच शहरातही आम्ही एकत्र आहोत आणि आज जे दोन्ही फॉर्म भरायचे आहेत तर त्यामध्ये सगळ्या आमच्या प्रदेशाकडून आलेल्या सूचनेनुसार शिंदे सेनेने उपमहापौर पदाचा फॉर्म भरावा आणि भाजपने महापौर पदाचा फॉर्म भरावा असं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच शिवसेनाचे माननीय निरीक्षक विलासजी पारकर साहेब इथे आलेले आहेत. आज आमचं हे ठरलेलं आहे. नावावरती चर्चा झाली. हा तर त्यांच्या पक्षाचा त्यांचा अंतर्गत बैठक होऊन ते नाव ठरवतील. आम्ही आता 1 वाजता आपल्याला भाजपचं महापौरचं नाव आम्ही घोषित करू.